Audio Jungle. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ऑनलाईन एक्झाम संबंधी जे डिप्लोमाची मुलं आहेत त्यांची ऑनलाईन एक्झाम कशा प्रकारे होणार आहे, त्यानंतर त्याची चेकिंग कशी होते, त्याला ग्रेस मिळतो का, या सर्व प्रश्नांची उत्तरे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये भेटतील. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईन एक्झामचा शेड्यूल ऑलरेडी तुमच्या कॉलेजच्या ग्रुपवरती डिस्प्ले झालेला असेल. अकॉर्डिंग टू दॅट तुम्हाला काय करायचं आहे, त्या पेपरसाठी प्रेझेंट राहायचं आहे. तुम्हाला येताना डायरेक्टली तुमचं हॉल तिकीट वगैरे तर घेऊन यायचंच आहे. त्यासाठी बघा, ऑनलाईन एक्झाममध्ये तुमच्या एक ऑब्झर्वर असतो. ऑब्झर्वर म्हणजे बाहेरच्या कॉलेजचा एक ऑब्झर्वर असतो, तो तुमच्यावरती लक्ष ठेवायसाठी. ठीक आहे. तुमची एक्झाम कशी होणार आहे, तर कॉलेजच्या PC वरती होणार आहे ना. PC म्हणजेच काय, तर कॉलेजच्या कॉम्प्युटरवरती एक्झाम होणार आहे. सिम्पली तुम्हाला तुमचं लॉग इन केल्यानंतर फक्त ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्स येतील आणि त्याच्यावरती तुम्हाला फक्त काय करायचं आहे, टिक करायचं आहे. सेव्ह अँड नेक्स्ट केल्यानंतर तुम्हाला तुमची एक्झाम जी आहे ती सुरू राहणार आहे तशी. ठीक आहे. फक्त तुम्हाला काय करायचं आहे, टिक करायचं आहे. म्हणजे जवळपास 70 क्वेश्चन येणार आहे तुम्हाला प्रत्येक पेपरमध्ये. तर 70 क्वेश्चन हे 70 मार्कासाठी आहे. म्हणजे एक क्वेश्चन एका मार्कासाठी राहणार आहे. राहिला प्रश्न बघा ॲप्लाइड सायन्स किंवा बेसिक सायन्सचा, तर त्याच्यामध्ये तुम्हाला काय आहे, 2 सेक्शन आहेत, फिजिक्स आणि केमिस्ट्रीचं वेगळं. म्हणजे फिजिक्स किती मार्कासाठी येणार तुम्हाला, फिजिक्स येणार 35 मार्क आणि केमिस्ट्री 35 मार्क. ठीक आहे. आता त्यानुसार तुम्हाला काय करायचे, ॲन्सर द्यायचे आहेत. ॲटलिस्ट बघा, तुमचा 100% पेपर अटेम्प्ट होणार आहे. निगेटिव्ह मार्किंग याच्यामध्ये नाही आहे. बरोबर आहे. म्हणजे काही कोणाला नसेल तर आपण डायरेक्टली ऑप्शन टिक केल्यानंतर तुम्हाला 100% पेपर अटेम्प्ट करू शकणार. त्याच्यामधले किती तुमचे करेक्ट येतात ह्या तुमचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे. म्हणजे ॲटलिस्ट काय सांगायचा उद्देश हाच आहे की तुमचा 100% पेपर अटेम्प्ट होतो. त्यामुळे जेवढा अभ्यास झालेला असेल त्याच्यावरती तुम्ही चांगल्या प्रकारे पेपर देऊ शकता. ठीक आहे. आता हा झाला कशाचा वेळ, ऑनलाईन पेपरचा. आता बघा, बरेच विद्यार्थी विचारत आहेत की ऑनलाईन एक्झामची चेकिंग कशी होते. विद्यार्थी मित्रांनो, ऑलरेडी सिस्टीममध्ये त्याचे ॲन्सर जे आहेत ते ऑटोमॅटिक सेव्ह असतात. तुमचं जर ॲन्सर सेव्ह असेल तर ऑटोमॅटिक त्याचा 1 मार्क भेटतो. अशा प्रकारे तुमची काउंटिंग होत असते. त्याला काही कोणी चेक करणारा चेकर वगैरे नसतो. ठीक आहे. तर ही जे पेपर ऑनलाईन पेपर आहे ते सिस्टीममध्ये चेक केले जातात. डायरेक्टली तुमचे जेवढे मार्क मिळालेले आहेत तेवढे मार्क त्या ठिकाणी तुमच्या मार्कशीटवरती जनरेट होतात. ठीक आहे. आता हे झालं ऑनलाईन चेकिंगचे. आता बघा, बरेच विद्यार्थी विचारत आहेत की सर ऑनलाईन पेपरला कॉन्डोलन्स मार्क लागतो का किंवा ग्रेस लागतो का. तर विद्यार्थी मित्रांनो, हो, लागतो. आता याचं कसं होतं, तर बघा, तुमचे जे मार्क ऑलरेडी येतात त्याच्यामध्ये, तर त्याच्यामध्ये तुमचे मार्क ॲड होऊनच येतात. ठीक आहे. त्यामुळे घाबरून जायची गरज नाही. त्याच्यामध्ये तुमचे मार्क जे आहेत ते मिळतातच. ठीक आहे. तर अशा प्रकारे बघा, एखाद्या विद्यार्थ्याला 18 मार्क पडले आहे ना याच्यामध्ये आणि एकच विषय बॅक असेल तर त्याला 10 मार्काचा ग्रेस लागून येतो. ऑटोमॅटिक कॉन्डोलन्स लागतो 10 मार्काचा आणि तो पास होऊन जातो, है ना. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला इन्फॉर्मेशन द्यायची होती. आय होप तुमचा डाऊट क्लिअर झाला असेल एक्झामबद्दलचा. तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.